आता आपल्याला हुक पट्टी काचपट्टी अटॅच झाल्यानंतर हुक कसे लावायचे ते पाहायचे. त्यासाठी आपण हुकचं मार्किंग करून घेतलेलं आहे. हे जे आपले हुकचे घर आहेत, घरानुसार आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. हे मार्किंग करून झाल्यानंतर जी आपली पट्टी आहे, पट्टीला आपल्याला वरच्या साईडनी 1/2 इंच खाली मार्किंग करायचे. हे 1/2 इंच याच्यासाठी की जेव्हा आपण आता हुक लावणार आहोत, तर या 1/2 इंचापासून अलीकडे म्हणजे खाली हुक आलं पाहिजे. जेव्हा आपलं हुक रेडी होईल, तर या पद्धतीने इथपर्यंत आपलं हुक दिसेल. मार्किंगच्या वरती बरोबर लावायचे, पण वरच्या साईडनी 1/2 इंचाचं अंतर ठेवून आपल्याला हुक ठेवायचे. तर हुक लावण्याची आपण 2 पद्धत पाहणार आहोत. एक म्हणजे आपल्याला अस्तरमध्ये आत टाकून हुक लावायचे आणि दुसरं आपण फक्त वरती या पद्धतीने पकडून हुक लावणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण हुक आत कसं टाकायचे ते पाहूया. तर आपल्याला हे 1/2 इंचाच्या अंतरपासून खाली अजून 1/2 इंच यायचे. जी पट्टी आहे आपली अस्तरची त्याला पकडायचे, वरचा कपडा बाजूला करायचा आणि पट्टीला आपल्याला याप्रमाणे इथं 1/2 इंचाचं एक होल करायचे. हे होल केल्यानंतर जे आपले हुक आहेत त्याला आपल्याला थोडंसं फाकवायचं आहे समोरच्या तोंडाला. आता हुक आपल्याला उलट पकडायचे असं आणि खालच्या साईडने इथे वरती त्यात टाकायचे. हे टाकल्यानंतर हुक असं सरळ करायचं. म्हणजे हुकच्या खालचा जो भाग आहे इथला तो पूर्ण आपल्या अस्तरमध्ये अडकला जातो. अजून एकदा पाहूया आपण. जी आपली पट्टी आहे ती आपल्याला अशी पकडायची आहे. वरचा कपडा आपल्याला बाजूला करायचा आहे. ब्लाउजचा कपडा आपण इथला बाजूला केला. या पद्धतीने आपल्याला हुक याच्यामध्ये अडकवायचा आहे. सगळे हुक आपल्याला लावून घ्यायचे. आपलं जे 1/2 इंचाचं अंतर आहे तिथून खाली 1/2 इंच परत घ्यायचे आणि या दोन्हीच्या मध्ये आपलं हुक अडकलं पाहिजे. तर जेव्हा आपल्याकडे कटर नसेल किंवा कटरने आपल्याला इथे होल करता येत नसेल, तर आपल्याला मशीनची निडल घ्यायची आहे. ही निडल आपल्याला खालच्या साईडने इथे आत टाकायची आहे आणि जिथे आपल्याला हुक अडकवायचे वरच्या साईडला तिथून आपल्याला बाहेर काढायचे. तर हे बाहेर काढताना इथे आपल्याला त्याला थोडंसं असं गोल फिरून काढायचे म्हणजे तिथे छिद्र पडलं जातं. 1 ते 2 वेळेस तुम्ही तिथे आत टाकू शकता. हे असं पकडायचे आणि इथे थोडंसं असं त्याला गोल फिरून आपल्याला त्याला बाहेर काढायचे. निडल बाहेर काढल्यानंतर हुक आपल्याला इथून त्याला आत टाकायचे. तर आपण कटरनेही होल करू शकतो किंवा जी आपली मशीनची निडल आहे या निडलनी पण इथे होल करू शकतो. निडलची मागची साईड मोठी आहे. ती जेव्हा आपली कपड्यामध्ये असते तेव्हा थोडंसं तिथे गोल फिरवायचं म्हणजे ती तो साईड तेवढा फाकला जातो. आता आपल्याला वरच्या साईडने ठेवून हुक कसं लावायचे ते पाहायचे. हुक आपल्याला जिथे हवंय तिथे अशा पद्धतीने ठेवायचे. जी आपली पट्टी आहे पट्टीच्या खालून इथे आपल्याला दोरा घ्यायचा आहे. दोरा आपण कॉन्ट्रास्ट कलर म्हणजे वेगळ्या कलरचा घेतला आहे. म्हणजे आपण कुठे लॉक करतोय हे लक्षात येतं. तर वरती घेतल्यानंतर आधी आपला समोरचा पाय पॅक करायचा आहे. एक साईडला आपण पकडलेला आहे त्यामुळे तिथे आपल्याला पॅक करता येणार नाही. तर आधी आपल्याला ही साईड पॅक करून घ्यायची आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडला पण पॅक करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला पॅक करून झाल्यानंतर हुकचं वरचं टोक आपल्याला पॅक करायचंय. ते पॅक करण्यासाठी आपल्याला इथे आडवी जिथे हुकचं टोक संपलेलं आहे, हुकचं वरती हेड आहे. या हेडच्या तिथेच बरोबर आपल्याला वरती आधी
आडवी अशी टाका घ्यायचा आहे. तर वरती एक टाका घेतल्यानंतर आपल्याला हुक त्याच्यामध्ये असा अडकवायचा आहे, म्हणजे हुक आपला हलणार नाही. परत अजून एकदा तिथे आडवा टाका घ्यायचा आहे. दोन ते 3 वेळेस पॅक करून झाल्यानंतर हुकच्या तोंडाच्या खाली आपल्याला हा दोरा असा अडकवायचा आणि समोरच्या हुककडे जायचंय. तर हे हुक आपण वरच्या साईडनी अस्तरमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे ते पॅक आहे. त्याला आपल्याला पकडायची गरज पडत नाही. तर आपण याची हा पाय इथे पॅक करतोय. 2 ते 3 वेळेस पॅक करून घ्यायचा. मग दुसऱ्या साईडचा घ्यायचा. तर वरच्या साईडला आपल्याला इथे पॅक करून घ्यायचंय. तर जेव्हा वरच्या टोकाला आपण इथे पॅक करतोय, जर तुमच्याकडनं हुक पॅक होत नसेल, तर एकदा काय करायचंय, नीडल अशी वरती घ्यायची आहे. दोरा पूर्ण इकडे काढल्यानंतर त्याच्याच शेजारी आपल्याला दोरा आत घ्यायचा आहे परत. हे वरच्या साईडला दोरा आलाय. आता इथे आपल्याला त्याच्याच शेजारी आत टाकायचा आहे. आत टाकताना इकडे निघेल आणि परत या हुकचं तोंड त्याच्यामध्ये अडकवायचं आणि इथे एक टाका घ्यायचा. हा टाका घेतल्यानंतर आपलं हुक वरच्या कपड्यासोबत पॅक होतं आणि एवढंच अंतर आपलं पॅक झालं पाहिजे. म्हणजे जास्त दोरा दिसला नाही पाहिजे. सेम दोरा असल्यानंतर हा पण दोरा लक्षात येत नाही. आपण इथे हुक कसे लावायचे हे पाहण्यासाठी वेगळा दोरा घेतलेला आहे. तर वरच्या कपड्याला मॅचिंग दोरा घ्यायचा कधीही. तर सेम आपल्याला समोरच्या साईडनी पण पॅक करून घ्यायचे. तर सगळे हुक पॅक करून झाल्यानंतर आपल्याला गाठ घ्यायची आहे. तर गाठ आपल्याला जे आपलं हुक पट्टीच्या खाली एक्स्ट्रा कपडा उरलेला असतो किंवा पट्टी एक्स्ट्रा उरलेली असते, तिथे आपल्याला याला गाठ घ्यायची आहे. गाठ घेताना असा याच्यामध्ये आपल्याला निडल आली पाहिजे आणि याच्यामध्ये हा दोरा अडकला पाहिजे असं. असं 3 ते 4 वेळेस एकाच जागेवरती घ्यायचे आणि दोरा कट करायचा. हुकचे जे तोंड आहेत ते थोडेसे फाकवलेले हवेत, एकदम जवळ नकोय. तर ज्यावेळेस आपण काचपट्टीमध्ये इथे हुक लावतोय, आता आपण हे हुक लावून झालेत. आपण ही पट्टी ओढली तरी पण हा जो भाग आहे हा उचकत नाही. हा भाग इथे याच्यावरती कव्हर राहतो. तर आपण पाव इंच आत हुक लावल्यामुळे हा पोर्शन आतच राहतो.
जरी तो आपला फाकला गेला तरी पण ही पट्टी त्याच्यावरती कव्हर असते. त्यासाठी अशा पद्धतीने हुक लावायची म्हणजे पट्टी आपली सेफ राहते आणि मध्ये झिगझॅगमध्ये गॅप दिसत नाही. तर याला आपण आता ओढलंय. ओढल्यानंतर ही पट्टी आपली व्यवस्थित सरळ दिसतीये, मध्ये गॅप दिसत नाहीये.